हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा लाईफ विथ वर्षाज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी एक छोटासा व्लॉग ट्राय करते आहे। नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल की मी व्लॉगमध्ये काय शेअर करते आहे आणि काय नाही करते आहे। तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्कीच काहीतरी एक गोष्ट असणार आहे जी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटणार आहे आणि ती बघण्यासाठी तुम्ही नक्कीच व्लॉग शेवटपर्यंत बघा। चला सुरुवात करूया। ब्लॉगला सुरुवात करण्याअगोदर काय तुम्हाला सांगायचं होतं ते असं की आज घरात मी आणि आम्ही दोघी बहिणी मी आणि माझ्या दोन बहिणी आम्ही तिघीच आहोत आणि मम्मी आणि मावशी दोघी पण शेतात गेलेल्या आहेत। तर कामं बऱ्यापैकी राहिलेली आहेत आणि म्हणून आज थोडीफार मदत म्हणून मी त्यांना काम करू लागणार आहे। सो आज मी तेच तुम्हाला काहीतरी शेअर करण्याचा प्रयत्न करते। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर बघू शकता तुम्ही किचनमध्ये फक्त सकाळचा स्वयंपाक झालेला आहे आणि सगळ्यांचे नाश्ता वगैरे झालेत। सो सगळं काही आवरायचं तसंच आहे आणि आता मला हे सगळं क्लीन करायचं आहे। तर चला हे सर्व क्लीन करून घेते आणि क्लीन केल्यानंतर परत एकदा तुम्हाला सर्व दाखवते की मी कसं आवरले। इथे माझा कट्टा वगैरे आवरून झाला आहे, खूप काही डीपमध्ये नाही आवरले, वरचंच आवरलं आणि वडिलांनी भाजी आणली होती तर ती आवरत बसली आहे वहिनी। म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं की माझं थोडंसं किचनमध्ये काम आहे, थोडंफार भांडे वगैरे आवरायचे तर मी आवरले आणि त्यानंतर तुम्हाला माझं काही काम होतं ते माझं काम मला करायचं आहे। तर ते काम काय आहे तर ते तुम्हाला जे माझं काम आहे जे मी करायचं आहे म्हटले तर ते हे काम आहे साडीला टसल्स बनवणं। तर ही साडी ज्यांची आहे ते आज घ्यायला येणार आहेत आणि म्हणून मला हे आत्ता करणं गरजेचं आहे। सो आता मी हे करत बसेल आणि झाल्यानंतर साडीचा पूर्ण लुक दाखवते कसा दिसतोय। तर साडीला टसल्स बनवताच मी खाली गेले होते। तर खाली थोडंसं काम चालू आहे घराच्या तिथेच। तर ते काय काम चालू आहे, कशाचं काम चालू आहे, काका आणि पप्पा ते बनवून घेत होते तर ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल। त्यासाठी व्हिडिओ आपले बघत चला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जे साडीला टसल्स बनवायचे ते मी तुम्हाला म्हणत होते तर ते सेम डे अजून एक साडी आणली दिली त्या ताईंनी, त्यासाठी मला अजून बनवायला वेळ लागला म्हणून मी दोन्ही साडींचं सोबत शूट घेतलं दुसऱ्या दिवशी आणि मग मी ते तुमच्यासोबत शेअर करते। तर नक्की सांगा की हे टसल्स कसे झालेत आणि तुम्हाला आवडले का, आवडले असतील तर कमेंट करून नक्की सांगा कसे झालेत ते। आणि जर कोणी अहिल्यानगरमधून असेल किंवा अहिल्यानगरमधून कर्जतमधून असेल तर कोणाला बनवायचे असतील तर नक्कीच तुम्ही इन्क्वायरी करू शकता। सेम व्हिडिओ दुसऱ्या दिवशी बनवते आहे तर त्या दिवशी शूटिंग करताना व्हिडिओचं एंडिंग करणं राहिलं होतं। सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि काहीतरी नवीन घेऊन येतो आहे, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते नवीन काय असणार आहे हे तुम्ही नक्की बघायला चॅनलला कंटिन्यू बघत राहा। येणारे व्हिडिओज अजून इंटरेस्टिंग असतील त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय आणि कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा। चला थँक्यू।